पतित पावना दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण तुझे रूप मारे म्हणे राहू नाम
वाद वाद असल्यावर चालू असल्यावर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
अंगीकार ज्यांचा केला नारायण अंगीकार ज्यांचा केला नारायण नेते हेते वंदते ब्रह्महत्याराचे पातके अपार ब्रह्महत्याराचे पातके अपार वाल्मिका किंकारा वंदते अंगीकार ज्याचा केला नारायण अंगीकार ज्याचा केला नारायण अंगीकार ज्याचा केला नारायण अंगीकार ज्याचा केला नारायण
अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदिते तेने वंद्य केले ब्रह्महत्याराशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केले आजा मेळा भेल्ले तारिले कुट्टीने प्रत्यक्ष पुराण वंद्य केले अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदिते तेने वंद्य केले तुका म्हणे येते भजन प्रमाण काय तोरपण जाळवे ते अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदिते तेने वंद्य केले पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अतिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविल मस्त कही पाया मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदितेही तेने वंद्य केले ब्रह्महत्याराशी पातके अपहार वाल्मिक किंकर वंद्य केले प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेसाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत जरी सर्वजण एकत्रित आलेलो आहोत तरी सुद्धा त्या ज्या सेवेच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत त्या सेवेचं निमित्त काय आहे तर आज आपल्या गावातील बोरी गावातील जे सुभाष चांगल व श्रीमान वसंतदादा चांगल या कुटुंबियांचे जे पै पाहुणे आहेत ते आपण लासुर्णे गावात आलेलो आहोत आणि त्या लासुर्णे गावातील कैलासवासी राधाबाई बाबूराव शिंपले या माता ह्या मातेचं आज प्रथम पुण्यस्मरण म्हणजेच प्रथम वर्षश्राद्ध आणि ह्या प्रथम पुण्यस्मरणाची प्रथम वर्षश्राद्धाची आजची ही कीर्तन रूपी सेवा ती माझ्याकडे आली वसंत दादा भाऊ यांच्याकडून माझ्याकडे आली आणि त्या सेवेसाठी आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत तुकोबराय काय सांगतात ह्या अभंगातून आपण पाहणार आहोत अथर्व महाराज तुकाराम महाराजांना काय उद्योग होता का नाही उद्योग होता कारण तुकोबरायांना उद्योग नव्हता असं काही म्हणणारी कुटाळकर लोक सुद्धा त्या काळात होती परंतु तुकोबरायांचा अधिकार तसं पाहिलं तर मोठा होता कारण तुकोबरायांचा अधिकार केवढा होता तो पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत
कारण तुकोबरायांच्या नावात इतकी ताकद आहे, तर काळाला सुद्धा भीती तुकोबरायांची आहे. म्हणून तुकोबरायांच्या नावाने काळ सुद्धा भेटतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबरायांच्या नावात इतकी ताकद आहे, त्यांचा कट्टर विरोधक सुद्धा रामेश्वर भट्ट सुद्धा काय म्हणतो, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थ कुठला केला, तर तुकोबरायांनी निज धाम शरीर वैकुंठाला घेऊन जाण्याचा पुरुषार्थ केला. आणि काय केलेलं आहे, तर विरोधकांना सुद्धा म्हणायला लावलं काय, तर धन्य मनवीन इहलोकी लोका, धन्य मनवीन इहलोकी लोका, धन्य मनवीन इहलोकी लोका, धन्य मनवीन इहलोकी लोका, धन्य मनवीन लोकांना धन्य म्हणा लावेल. कारण तुकोबरा थोडा अभिमानाने का म्हणतात, दादांना माहिती आहे तुकोबरांना सुद्धा खूप त्रास झालेला आहे. म्हणून तुकोबरा अभंगात काय म्हणतात, घोटविन लाड ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवाईचा. ह्या कीर्तनाची ताकद काय आहे ते या निमित्ताने मी सांगणार आहे. तुकोबराय काय म्हणतात, तर या कीर्तनाच्या जागेला तुम्ही साधारण जागा समजू नका. ह्या कीर्तनाच्या जागेचं इतकं पुण्य आहे, त्या यज्ञाला सुद्धा फिकं पाडतात. यज्ञ आणि दान लाजविना सांडविना तपो निधी अभिमान. निधी म्हणजे दान धर्म. एखादा धनवान मनुष्य असेल, दान धर्म करीत असेल, परंतु त्याच्या निधीला सुद्धा हा कीर्तनाचा पुण्याचा सोहळा भजनाचा लाजवतो. कारण भक्ती कशी करा, भक्ती सूत्रात नानांना माहिती आहे सांगितलेलं आहे की भक्ती ज्याच्या त्याच्या योग्यतेने भक्ती करा. कारण तुकोबराय काय म्हणतात, तुकोबराय आपल्याला भक्तीचा मार्ग तुकोबरायांनी सांगितलेला आहे. अधिकार तैसा दाविला मार्ग, अधिकार तैसा दाविला मार्ग, अधिकार तैसा दाविला मार्ग, पाहे पद पडोले अधिकार पैसा दाविलेला मार्ग चालत आहे मग पुढे येते. अधिकार जसा आहे ना, ज्या भक्ताचा तशी भक्ती करण्यास सांगितलेले आहे. प्रापंचिक माणसाने भक्ती कशी करायची, संसारिक माणसाने जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार भेच करी. मग काय होईल, उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाने. प्रापंचिक माणसाने आणि ब्रह्मचारी आश्रमात असताना काय करा, सतत विद्याभ्यास. आणि वृद्धा अवस्थेत काय करा, तर सतत चिंतन नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे, जडतील पापे जन्मांतरीचे, जडतील पापे जन्मांतरीचे.
नलगती सायास जावे वनांतरा. आणि यामुळे काय होतं तर सुखे येतो घरा. नारायण ठाईच वैसुनी करा एक चित्त. आवडे अनंत आळवावा. आणि काय म्हणा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव आमंत्रण सांगून दिलेलं आहे. तुकोबरायांना ज्यावेळेस गुरुची भेट झालेली आहे त्यावेळेस ओतूर या गावी तुकोबराय कीर्तनाला गेले होते आणि त्या ठिकाणी तुकोबरायांना भेट झालेली आहे. आणि मंत्र कुठला दिलेला आहे तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हाच मंत्र दिलेला आहे. आणि तुकोबराय सुद्धा आपल्याला उपदेश करताना हाच मंत्राचा उपदेश करतात. कारण आपण सुद्धा भाग्य समजायला पाहिजे. कारण इकडं परमार्थाकडे करून येत नाही तो सगळा वृद्धांचा बाजार आहे. कारण सर्वांचं काय म्हणणं आहे आयुष्य आराम करायचा आणि मग परमार्थ करायला वृद्धपणे. परंतु तसं नाही. भगवंत सुद्धा काय करतो कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कर्णाच भाग्यवंत आहे. अथर्व महाराज तुम्ही भाग्यवंत आहात. सोपं नाही इतक्या लहान वयात ही कला अवगत करून पुन्हा त्याचा रोज नित्यने पाठ करणं. आणि हे सुद्धा सोपं नाही. कला सुद्धा बऱ्याच लोकांना येते परंतु त्याचा छंद किंवा त्याच्या विद्येचा जो अभ्यास आहे तो रोज करत नाहीत. कारण ज्ञानोबा याला पुराव्याविषयी काय सांगतात नित्यने मनाने ते प्राणी नित्याने भजन करणं. आणि हे भजन ज्याच्या जीवनात आहे ना आज हा जो शिंपले परिवार आहे ना लासुर्णे गावातील हा परिवार सुद्धा भाग्यवंत दादा. का भाग्यवंत कारण भगवंताची सेवा आपल्या दारात नाना महाराज आपण घडणं सुद्धा सोपं नाही. कारण भगवंताची सेवा आपल्या दारात होणं हे सुद्धा भाग्याचंच लक्षण आहे. भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरीराया. पंढरीरायाला शरण गेले त्याला तुकोबराय म्हणतात भाग्यवंत. कारण एरवी कसं होतं प्रापंचिक माणसांना भाग्यताची लक्षणे वेगळी वाटतात. कारण एखाद्याला एखादी पत्नी सुंदर मिळाली त्याचं लौकिकदृष्ट्या तो भाग्य समजतो. संसार आहे संसारातील माणसाची वृत्ती अशी असावी. कारण संसार कसा आहे त्यातील वृत्ती कशी आहे वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य. आणि या मताने तो सांसारिक मनुष्य इतका गुंतो की तो भाग्यतेची लक्षणं वेगळी समजू लागतो. त्याला वाटतं आपल्याला भाग्य त्याने बायको मिळाली तरी पण तुकोबराय काय म्हणतात भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संत पायी. धन सुद्धा भाग्यतेचं लक्षण नाही. एखाद्याला वाटेल मला लॉटरी लागली भाग्यतेचं लक्षण आहे परंतु ते परमार्थाच्या दृष्टीने नाही लौकिक दृष्ट्या आहे प्रापंचिक दृष्ट्या आहे. आणि एखाद्याला वाटेल मला दारा म्हणजे पत्नी मिळाली परंतु ते सुद्धा लक्षण भाग्यतेचं नाही. भाग्यतेचं लक्षण वेगळंच आहे. ते परमार्थातील ज्या काही साधू संतांची भेट होण्याचं लक्षण म्हणजे भाग्यते. उजळले भाग्य
भाग्य उजळलं बघा, आणि उजळलं नुसतं उजळलं नाही, पुढे चिंता सुद्धा वारली. वारली म्हणजे मृत्यू झाला चिंतेचा. प्रापंचिक मनुष्य काय म्हणतात, गेल्या वर्षी ह्या माता कैलासवासी राधाबाई ह्या ज्या माता आहेत त्या आपल्यातून निघून गेल्या. त्यावेळेस त्यांच्या मुलांनी काय वर्तवलं पै पाहुण्यांना फोनवर मोबाईलवर, आमच्या माता वारल्या. वारल्या म्हणजे गेल्या. तशीच त्याच पद्धतीने ती जशी माता आपल्यातून निघून गेली तशी चिंता सुद्धा निघून जाते. वारणं म्हणजे निघूनच जाणं पूर्ण. आणि ती चिंता कशामुळे निघून जाते तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी राम. आणि तो लाभ ज्यांच्या आयुष्यात आला त्या लाभाचा ज्यांनी भोग घेतला, त्या ज्यांनी कोणी भोग घेतला त्याचं तुकोबाराय आजच्या ह्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करत आहेत. अंगीकार ज्यांचा केला नारायण. अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, नारायण अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला महाराज म्हणतात अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदिते तेने वंदे केले. अंगीकार म्हणजे याचा सुरुवातीला अर्थ आपण जाणून घेऊया. अंगीकार म्हणजे स्वतःच्या भगवंताच्या अंतःकरणात त्यांना समाविष्ट करून घेतलं. कारण ज्या वेळेस हे सर्व संत आहेत ना, ते सर्व संत भक्ती करत होते, भक्तीच्या मार्गाला लागले होते, त्यावेळेस त्यांची एकच इच्छा होती, फक्त भगवंताने आपला अंगीकार करावा. अंगीकार म्हणजे स्वतःच्या हृदयात आपल्याला भगवंताने स्थान द्यावं आणि भगवंताला आपल्या हृदयात स्थान आपण द्यावं, तेव्हा भगवंत आपल्याला स्वतःच्या हृदयात स्थान देतो. कारण भगवंत कसा आहे तर सर्व व्यापक जरी असला, माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, आता प्रमाणे जास्त घेत नाही धावते वेळेत, सर्व गती राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. सर्वत्र भगवंत व्यापक आहे, चराचरात भगवंत आहे, परंतु तरी सुद्धा तो भगवंत आपल्याला ओळखता आला पाहिजे. ओळखीला हरी धन्य तो संसार, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, सिद्धी लावी पिशे कोणतया पुशे. हरी ओळखाय आला पाहिजे, आणि ज्यांनी हरी ओळखला त्यांचा उद्धार झाला. आणि त्या कोणाचा उद्धार झाला, त्या उद्धार झालेल्यांची यादी आजच्या अभंगात तुकोबरा यांनी आपल्या समोर मांडलेली आहे. अंगीकार केला अथर्व महाराज, बरोबर आहे, अंगीकार केला, स्वतःच्या हृदयात भगवंताने स्थान दिलं. परंतु कोणाला दिलं तर त्यांनी भक्ती केली. परंतु सुरुवातीला ते भक्त होते का हो? भक्त नव्हते. कारण नव्हते म्हणण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला नाही, परंतु तुम्हाला समजण्यासाठी तसं म्हणावं लागतं. त्यांच्या प्रारब्धात होतीच भक्ती, म्हणून तर ते भगवंताच्या अंगीकार करण्याच्या योग्यतेला पावले. परंतु सुरुवातीला त्यांचं जीवनचरित्र आहे ते अथर्व महाराज थोडं वेगळं होतं. कारण वाल्या कोळ्यासारख्याच
हे जे जीवन होतं ते अति पापी म्हणून जीवन गेलेलं आहे. एक तो ब्राह्मण मारायचा आणि एक ब्राह्मण मारला आणि त्याचं धन लुटलं की एक खडा रांजणात टाकायचा. असं त्याने जुने लोक सांगतात बरं का. मी पाहिलं नव्हतं त्यावेळेस 7 रांजण भरलं. आता 7 रांजण खड्याने भरलं महाराज म्हणल्यावर किती पाप झालं. एक पाप एखादा म्हणून ह्या नारदाच्या जागेवर एखादा पातकाचा भाग जर आपल्याकडून घडला तर आपल्याला किती वाईट वाटतं. मग 7 रांजण ज्याने भरलं तो किती पातकी झाला. परंतु इतका जरी पातकी असला तर त्याच्या नशिबात काय होतं, भाग्यात नारद मुनींची भेट होती. आणि नारद मुनींची भेट झाल्यामुळे काय झालेलं आहे तर त्याला उपदेश केलेला आहे. आणि बाकीचा दृष्टांत तुम्हाला सर्वांना माहित आहे. उपदेश केल्यामुळे काय झालेलं आहे तर नारद मुनींचा उपदेश त्याच्या मनावर बिंबलेला आहे आणि त्याने राम राम म्हणायला सुरुवात केलेली आहे. आणि पुढे मग काय झालेलं आहे तर हा पातकी असणारा वाल्या कोळी, परंतु तो कोण झालेला आहे तर कोळी याची कीर्ती वाढीली गहन लिहिली रामायण रामादी. रामाच्या अगोदर रामायण लिहिलं. हे काय बोलणे इतकं सोपं नाही. मी म्हणतो उद्याला मी रामायण लिहायला सुरुवात करतो, तुम्ही मी लिहिल तसं वागा, जमेल का? अहो तुम्ही माझं 1 मिनिट ऐकणार ना 12च्या पुढे का? मी तुमच्यातलाच आहे. परंतु अधिकार केवढा, स्वतः लिहायचं आणि मग भगवंताने लिहिले तसं वागायचं. कारण अधिकारी पुरुषाशिवाय भगवंताला सुद्धा आकळता येत नाही. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्या. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. काय नाही हो अवघड, भक्ती काहीच अवघड नाही. भक्ती सोपी आहे, परंतु भक्ती करतानाची पद्धत तुमची चुकते. चित्त आधी शुद्ध करा आणि चित्त शुद्ध केल्यानंतर भगवंत येऊन राहिला काय अवघड नाही हो. येऊन गोपाळ राहे तेथे का म्हणे चित्त करारे निर्मळ. चित्त फक्त चित्तात तुमच्या गहन झालेली आहे. आणि मी म्हणतोय असं ना तुकोबराय म्हणतात चित्त शुद्ध तरे शत्रू मित्र शुद्धीकरण पाहिजे. तुकोबरायांचं चित्त शुद्ध होतं म्हणून तुकोबराय म्हणतात माझं चित्त शुद्ध होतं. म्हणून जवळून साप गेलं, वाहक गेलं, सिंह गेलं तरी अरण्यात तुकोबराय भंडारी डोंगरावर भामचंद्र डोंगरावर एकटं चिंतन करायचं. एकटं बसतं का तुम्ही कधी? एकटं बसू शकत नाही तुम्ही. तुम्हाला ह्या जागेवरून उचलून फेकल्यासारखं होते. त्या जागेवर जावं, ह्याच्या कुटुंबात आग लावो का त्याच्या कुटुंबात लावो, ह्याच्या तोंड घालावं का त्याच्या तोंड, असं नाही. एकटं बसा. एकनाथ महाराज म्हणतात एकटं का राहा. ज्यांनी हरी ओळखलं ना ते एकटेच बसतात बघा. काय एकटे बसतात? परंतु हे एकटे बसणाऱ्यांना दादांना माहिती, लोक म्हणतात वेड आहे तो, वेड आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. एकटेच बसते. ओळखला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सई. सिद्धी लावी पिशे कोण तया पुशे, नेले राजा अंशे पाणी काय. पिस लागलं पाहिजे कशाचं? भगवंताचं आणि त्याच्या नामाचं. आणि नामधारकाचा ठसा तरले तरती हा भरवसा. नामधारकाचा ठसाच असा आहे, तरणार
भक्तिमुक्तीचे ते स्थळ भोळे भाविक निर्मळ. आणि मी माझं सांगायला आलो नाही, गायिले पुराणे तुका म्हणे वेदवाणी. तुकोबराय स्वतः सांगत नाही, ते म्हणतात वेदाने सांगितलंय. गायिले पुराणे तुका म्हणे वेदवाणी. भक्ताचा महिमा तुकोबराय मी तर गात नाही, तुकोबरायने सुद्धा गायला नाही, वेदांनी गायलाय. मग भक्ती किती श्रेष्ठ आहे. भक्ती इतकी श्रेष्ठ आहे, परंतु ती भक्ती केली पाहिजे. आणि कशी केली पाहिजे तर ह्या अंगीकार ज्यांचा ज्यांचा केला त्यांच्यासारखी केली पाहिजे. तर दुसरं उदाहरण अभंगाच्या दुसऱ्या चरणात ब्रह्महत्याऱ्याशी पातक्या पाय. ब्रह्महत्यारासी पाद के अपार. ब्रह्महत्यारासी पाद के केला नारायण, परंतु कुणाचा तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं ब्रह्महत्याराची पातके अपार. ब्राह्मणाची हत्या केली, त्याला पातके अथर्व महाराज अपार लागले, परंतु भक्तीने नामस्मरणाने वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. कोळ्याची कीर्ती वाढलेली गहन आपण प्रमाणानेशी पाहिलं. आणि एवढेच आहेत का अजून भक्त आहेत. अजून कोण भक्त आहेत तर आजामेळा. तर आजामेळा हा कसा भक्त होता तर तो कधीच भगवंताचं चिंतन करत नव्हता. कारण तो भगवंताचं चिंतन का करत नव्हता, भगवंताबद्दल द्वेष होता. परंतु त्याने एवढं केलं, दादांना माहिती आहे, मुलाचं नाव नारायण ठेवलं. त्याला उपदेश केला, त्याच्यामुळे त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवण्याचा अर्थ तो भाग सर्वांना माहित आहे. परंतु नारायण हे नाव त्याच्या मुलाचं ठेवलं. म्हणून हल्लीच्या सर्व माता मावल्यांना हात जोडून विनंती करतो, मुलांचं नाव ठेवताना चिंत्या पप्या असलं काय ठेवण्यापेक्षा भगवंताचं ठेवा. कळकळीत विनंती करून सांगतो. एकदा तरी आमचे वैकुंठवासी भाऊ नेहमी सांगायचे, मुलांच्या नावात त्या निमित्ताने तर आपल्या मुखातून नाव निघेल. त्या नामदेव आहे ना, हा समोर नामदेव, याचं नाव नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी झाला म्हणून ठेवले. यात काय विशेष नाही, ते तर ठेवले. परंतु खास आमच्या भाऊची आठवण होती, घरात देवाचं नाव ठेवलं म्हणजे देवाचं नाव त्या निमित्ताने तरी मुखात येईल. आणि ह्याच्याच बरोबर आमच्या ह्या बंधूंचा मुलगा झाला, त्याचं सुद्धा नाव भाऊने आवडीने निळकंठ ठेवलं. कारण भगवंताचं त्या निमित्ताने, त्याच्या अगोदर आमची सर्वांची नावं सुद्धा भाऊनीच, तुकाराम असेल, ज्ञानदेव असेल, निवृत्तीनाथ असेल, हे सगळं देवाची नावं दादाने सुद्धा दादांच्या परिवारात तशी ठेवलेली आहे. विठ्ठल असेल, हरी असेल, सावता असेल, अशी भगवंताची नानाने सुद्धा, अनिरुद्ध असेल, अशा ऋषिकेश नाव हे भगवंताचं सहस्त्र नावातील एक नाव आहे. आणि मग भगवंताचं असं नाव घेता आलं असतं का आपल्याला, पण आपण सहज काय म्हणतो, चला
आज लासुरण्याला शिंपले पाहुण्यांच्याकडे कीर्तनाला जायचे, ऋषिकेश नानांना फोन करा. भगवंताचं आणि मुखावाटी अमृती वचन येतं, परंतु ती पुण्य पाहिजे, जवळ साठा करून ठेवलेला पाहिजे. गवत जर काढण्यासाठी आपण शेतकरी वर्ग आहात, शेतात गेला तर तुम्ही गवत कापता, पण कुठं कापता? जिथं गवत आहे तिथं. गवत जर तिथं नाही, ओसाड माळ रानाला गवत जुळेल का तुम्हाला? कधीच जुळणार नाही. का जुळणार नाही? कापण्यासाठी तिथं गवतच नाही. जुनी म्हण आहे बघा, आडातच नाही तर पवऱ्यातून कुठे. म्हणून भक्ती कशी आहे? अथर्व महाराज, तुम्ही सुद्धा तुमच्या आजोबापासूनची भक्ती आहे आणि म्हणून आज तुम्ही ह्या अवस्थेला आहात. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबराय म्हणतात, हे माझ्या वडिलोपार्जित सेवा आहे आणि तुम्ही चालवत आणलेली आहे. आणि ह्या भक्तांनी सुद्धा तुकोबरायांची बरोबरी करावी, उलट करावी. का करावी? तुकोबरायांसारखं वैराग्य आपल्या अंगी यावं म्हणून तुकोबरायांसारखे जे भक्त होऊन गेले त्यांची आजच्या ह्या अभंगात यादी आहे. परंतु या यादीत पहिला भक्त झाला, परंतु दुसरा जो भक्त आहे तो कधीच मार्गावर येण्याच्या योग्यतेचा नव्हता. परंतु त्याच्या सुद्धा जीवनात जसं लेखकाच्या जीवनाला कलाटणी मिळते, आपण लेख वाचताना ऐकतो, नानांना माहिती आहे लेखक काय म्हणतात, माझ्या जीवनाला अचानक कलाटणी मिळाली म्हणून मला आमपमक्या जीवनावर आमपमक्याची भेट झाली. संदर्भ एवढाच. तसं त्या भगवंताची, एखाद्या संताची, एखाद्या गुरुची अवचित निदान लागले हे हाती भोगावी विपत्ती गर्भवास. आपल्याला अवचित देह जसा मिळाला तसंच भगवंताच्या गुरुच्या भेटीचा सुद्धा वेळ अवचितच असतो. कारण गुरु काय असं सांगून भेट देत नाही, गुरु एकदमच अचानकच भेट देतात. गोंदावलेकर महाराजांना सुद्धा तुकामाईने अचानकच भेट दिली होती. ज्यावेळेस महाराज गेले होते ना गुरुच्या शोधात, त्यावेळेस तुकामाईने काय केलं माहितीये का? महाराजांना समोरून पाहिल्यावर हातात एक विळा धारदार आणि एक उसाची कांडी होती. आणि आता महाराज तर गोंदावल्यावरून अथर्व महाराज श्रीगोंद्याकडे गेले, इकडच्या श्रीगोंद्याकडे नगरकडे फिरत फिरत सर्वत्र फिरले, परंतु महाराजांना गुरु काय भेटना. मग आता हा गुरु कसा म्हणाव? एका हातात चिलीम आणि हातात विळा, एक उसाची कांडी. आणि ज्यावेळेस महाराज भेटले ना त्यावेळेस महाराजांना काय म्हणाले? बाळ लांब आले इकडं. फिरत फिरत कुठं आले? लांब इकडं आले. आणि काय उसाची कांडी फेकून. मला नाही वाटत असं जर समोरून दादा मला म्हणाले तर मी इथं थांबलेलं म्हणा. असा कुठं गुरु असतो का? हानो काय उसाची कांडी फेकून. पण खरोखर तुम्ही पारायण करा, त्या पारायणात तुम्हाला वाचण्यात येईल खरोखर महाराजांना गुरु असे म्हटले. परंतु जरी म्हणले तरी निश्चय किती. महाराजांनी एक पाऊल सुद्धा मागे घेतलेलं आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. निश्चय इतका मोठा गुरूंना म्हणले हाना, पण गुरु कसे हाणतील? गुरूंनी उलट त्यांचा उद्धार केला आणि त्यांना उपदेश केला आणि ते त्या दिवसापासून त्यांचे गुरु झाले. आणि त्या तुकामाईचा सुद्धा गावात कसा दरारा होता ह्यांना विचारा. सगळं गाव वेडं म्हणायचं, कारण अर्ध नारी अर्ध पुरुष असा त्यांचा अवतार असायचा. मग असा गुरु या माणसाला गावात काय लोक शेणं म्हणते का? अहो चांगल्याला येणं म्हणतात गावात. कीर्तन सांगायला नाही निरून घालाय सुरुवात केली होय, आता युवा झालाय. तसं नाही. लाज भया शंका दुराविला मान नकडे साधन या परते. साधनच हे पेक्षा वेगळं नाही. लाज तर पहिली बांधून ठेवावं लागतं. कारण भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य न वाचाया माझे. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमे विना नाही समाधान. रांडविनी जेवी शृंगार पैकीला प्रेमेविना झाला ज्ञानी त्याचा. रांडविनी म्हणजे ज्या मातेला पती नाही त्या मातेने किती शृंगार केला तर काय उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. कुंकुआ नाही ठाव म्हणे मी आहे व पाहावेला देव कैसा पावे. अनुतापावेला भाव कैसा आहे. अनुभवे पाहे शोधून या. अनुताप झाला पाहिजे. आणि कुंकू जर नसेल तर त्याला आहेव म्हणण्याचा हा जुना शब्द आहे. आहेव म्हणतात.
ज्या बाईचा पती आहे ना त्या बाई मातेला आहे म्हणतात, परंतु ज्या बाईला कुंकूच नाही तिला आहे म्हणतील का हो? कधीच म्हणणार नाहीत. मग भक्ती जर नसेल, अंतकरण शुद्ध नसेल तर त्याचा काही सुद्धा उपयोग नाही. मग असं शुद्ध अंतकरण कोणाचं झालं तर प्राण जाता वेळी म्हणे नारायण. देवाने प्राण जाताना जरी नारायण मुखातून आलं आणि वासरू किरसुनी खाते म्हणून नारायण मुलाचं नाव होतं, त्या नारायणाला हाक मारली, परंतु तो नारायण मुलगा न येता बघा प्रपंचात कसं असतं, मुलं ही कोणी उपयोगी येत नसतात. मी असो किंवा तुम्ही असो, आता आपण सगळी संघ असो, कोण उपयोगी येत नाही. भगवंत नारायण म्हणल्याबरोबर आला आणि आल्यानंतर भगवंताने काय केलं दादांना माझ्या विमान घेऊन आले. भगवंत येणं म्हणजे काय साधं सोपं आहे. गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बसून कैवारी आला. विमान म्हणजे काय आताच तुमच्या एअरपोर्ट सारखं तर महाराज ते विमान नाही, हे आमचं गरुडाचं विमान. आणि भगवंत घेऊन गेले अभंगाच्या तिसऱ्या चरणात विचार केला. कारिले कोणते प्रत्यक्ष पुराण वंद्य केले. ह्या अभंगाचा असा गोळ आहे थोडासा. प्रथम चरणातच द्रुपद आहे, त्याच्यामुळं प्रथम चरणच डबल म्हणायचं. आणि ह्या अभंगातून तो खबर आहे आपल्याला काय सांगतात तर वाल्या कोळ्याचाही उद्धार झाला, आजा मेळ्याचाही झाला, परंतु कशाने झाला तर नामाच्या चिंतनाने. आता आल्यापासून नामाच्या चिंतनाने महाराज ओरडतात, परंतु ऐकणारा श्रोतेवर्ग काय म्हणाल, हे नाम म्हणजे काय तर सर्वांनी एकदा हाताने सुंदर टाळी वाजवा आणि या कथेत भगवंताचं भजन करा. विठ्ठोबा
हो. अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण. अंगीकार ज्याचा केला नारायण, अंगीकार ज्याचा केला नारायण. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदिते हि तेने वंद्य केले. ब्रह्महत्याराशी पातके अपहार, वाल्मिक किंकर वंद्य केले. आजा मेळा भिल्ले तारिले कुंटीने, प्रत्यक्ष पुराण वंद्य केले. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदिते हि तेने वंद्य केले. हे सर्व निंदनीय होते, परंतु यांना भक्तीच्या जोरावर भगवंताने वंदनीय करून घेतले. परंतु भक्ती मात्र केली आणि अंतकरण शुद्ध करून केली. एवढा तुकोबरांचा सांगण्याचा उद्देश आहे असं नाही. परंतु समाजात वावरताना काय आहे पहा. समाजात आपण वावरतो त्यावेळेस प्रपंच जो आहे ना, तो प्रपंच कसा आहे तर लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रजार हरिविन. हा खोटा आहे प्रपंच, पोटासाठी लागतो म्हणून करायचा, परंतु हा प्रपंच खोटा आहे. परंतु खरं काय आहे तर भगवंत चिंतन आहे. आणि त्याचं उदाहरण तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात येतात. कारण येतं काय पाहिजे तर भूक लागल्यावर जसं अन्नच पाहिजे तसं पुण्याईसाठी भजनच पाहिजे. तुका म्हणे येते भजन प्रमाण. आम्हाले ते भजन प्रमाण, आम्हाले ते भजन प्रमाण.
कैलासवासी राधाबाई बाबुराव शिंपले या माता आपल्यातून जाऊन पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे. गेलेल्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी पूर्ण 1 वर्ष हा कालखंड लागतो आणि त्या कालखंडामध्ये जे काही पुण्य प्राप्त होण्यासाठी जो विधी केला जातो, मासिक श्राद्ध असेल आणि पूर्ण 1 वर्षानंतर आजचा जो दिवस आहे तो गरुड पुराणात त्याचं वर्णन आलेलं आहे. तर हा वर्ष श्राद्धाचा दिवस, या दिवशी अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, ज्ञानदान असेल, हा सर्व भजन कीर्तन सोहळा, ह्या सर्व सोहळ्याने काय होतं तर त्या गेलेल्या आत्म्याला सद्गती प्राप्त होते आणि तो आत्मा त्याच्या योग्य मार्गाने त्याची वाटचाल होते. आणि अशाच प्रकारे कैलासवासी राधाबाई बाबुराव शिंपले या माता, ह्या सुद्धा माता ह्या कुटुंबातील मायाळू आणि प्रमुख होत्या. आणि माता म्हटलं की आपल्या सर्वांना माहीत आहे, आई ही प्रेमाचा सागर असते, मायेचा सागर असते. आणि या आईची बरोबरी जगात कोणालाही येत नाही, परंतु जाणं हे निश्चित आहे. जायचे शरीर जाईल क्षणात निघून जावं लागतं, परंतु जाता जाता एवढं करायचं, कहा गोपीनाथ पायवीचे ना, गोपीनाथाला पाहून घ्यायचं. आणि अशा ह्या मातेला आज जाऊन पूर्ण वर्ष झालेलं आहे. आणि त्या घरचा जो शिंपले परिवार आहे त्यांनी मातेच्या एक प्रकारच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, मातेला सद्गती मिळण्यासाठी जो आजचा पिंडदानाचा जो भगवंताच्या चरणी एक सोहळा ठेवलेला आहे, तो सोहळाच म्हणायचा असतो. कारण तुकोबाराने सुद्धा पिंडदान केलेलं आहे, साधू संतांनी केलेलं आहे. पिंड पदावरे दिना आपुलाची करी माझे झाले गयावर जना, भेटले पितरांचे ऋण. तुकोबाराने पिंडदान केलं, सर्वांनी पिंडदान केलं, आपण सुद्धा पिंडदान करायचं. त्याचं फल आपल्यालाच पुढच्या आयुष्यात मुलाबाळांना काही अडचणी येत नाहीत. नारायण नागबली त्रिकालपिंडी करण्याची गरज लागत नाही. आणि ह्या मातेसाठी